विधानसभा निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता। लाडकी बहीणसाठी विधानसभा निवडणूक लांबणीवर गेल्याची चर्चा। धारावीतील कार्यक्रमातून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका। मुंबई उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा प्रयत्न। भाजप घाबरलं म्हणून महाराष्ट्रात निवडणुका होत नाहीत, आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा। महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजप पराभूत होणार। निवडणूक पुढे ढकलून आजचं मरण उद्यावर। सामना अग्रलेखातून भाजपवर टीका। लोकसभेत फेक नरेटिव्ह पसरवला गेला। लोकसभेच्या निकालाचा परिणाम विधानसभेत होणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज मुंबईत। जिशान सिद्दीकींच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात आणि नवाब मलिकांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघात रॅली आणि सभेचं आयोजन। मुंबईतील वांद्रे पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात जनसन्मान यात्रा। यात्रेनिमित्तानं पहिल्यांदाच नवाब मलिक राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर पाहायला मिळणार। नवाब मलिक यांची सना मलिक ही मुलगी विधानसभा लढवण्याची शक्यता। मलिक आमदार असलेल्या कुर्ल्याच्या अणुशक्तीनगरमधून सना मलिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। लखपती निधी कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 30 ऑगस्टला प्रस्तावित वाढवण बंदराचं भूमिपूजन होण्याची शक्यता। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांची माहिती। सुप्रिया सुळे आज मुंबईत असल्यास राखी बांधून घेणार, अजित पवारांची माहिती। राखी बांधण्याआधी लगीन कोंढाण्याचं अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। बायकोनं जेवढा हात ओढला नसेल तेवढा महिलांनी राखी बांधण्यासाठी हात ओढला। जनसन्मान यात्रेत महिलेच्या प्रश्नाला अजित पवारांचं मिश्किल उत्तर। महायुतीतून अजितदादांना हाकलण्याचा भाजपचा कट। काळे झेंडे प्रकरणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा टोला। मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण मिळवून दिलं। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी मात्र ते घालवलं। भाजपचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांची टीका। शासनानं जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यास आम्ही पाठिंबा देऊ। हिंगोलीच्या वसमतमध्ये शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटलांचं वक्तव्य। माझ्या पक्षांतराच्या खोट्या बातम्यांतून विरोधक बदनामी करतायत, मात्र आपण भाजप सोडून कुठेही जाणार नसल्याचं नंदुरबारच्या शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांचं स्पष्टीकरण। घरगुती वीज ग्राहकांना शून्य वीज बिल, शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज पुरवठा हे राज्य शासनाचं ध्येय। साताऱ्यातील सौर ऊर्जा करण्याच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही। सरकारनं बहीण भावाच्या नात्याला 1500 रुपये देऊन प्रेम आणलं। खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। खासदार सुप्रिया सुळेंनी खासदार भास्कर बगरेंना बांधली राखी। सुप्रिया सुळे 2 दिवस उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना रक्षाबंधन साजरं केलं। बीड जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी 2 लाख राख्या। जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्या माध्यमातून या राख्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार। जळगावमध्ये शेकडो महिलांनी मंत्री गिरीश महाजन यांना बांधल्या राख्या। यावेळी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महाजन यांनी महिलांशी संवाद साधला। रायगडच्या महाडमध्ये आमदार भरत गोगावलेंचं अनोखं रक्षाबंधन। हजारो आदिवासी मुस्लिम महिलांनी बांधल्या गोगावलेंना राख्या। गोगावलेंच्या निवासस्थानी महिलांची प्रचंड गर्दी। कोलकाता हत्याप्रकरणी अकोल्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी अमोल मिटकरींची भेट घेतली। भेटीनंतर विद्यार्थिनींनी अमोल मिटकरींना राख्या बांधल्या। पावसानं दडी मारल्यानं मुंबईतील कमाल तापमानाचा पारा 33 अंशांवर, उकाड्यानं मुंबईकर हैराण।
11वीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या तिसऱ्या विशेष फेरीसाठी आज शेवटची तारीख। तिसऱ्या विशेष फेरीत अर्ज न केल्यास विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेशाला मुकावं लागण्याची शक्यता। पोलीस भरती 3924 पदांसाठी 3.5 लाख महिलांचे अर्ज। 1 लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्च शिक्षित। मुंबईतील जागांसाठी 1 लाखाहून अधिक महिलांचे अर्ज। पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। सुसाट वारे वाहण्याची ही शक्यता। काल मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने बेडच्या पाटोड्यातील रामेश्वर धबधबा प्रवाहित। शिवराज मानेंनी टिपली 300 फुटाहून अधिक उंचीवरून वाहणाऱ्या धबधब्याची ड्रोन दृश्य। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर शहरात खासगी वाहनांना प्रवेशबंदी। खंबाळे फाटा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था। त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडावर स्नानासाठी मोठी गर्दी। ब्रह्मगिरीला फेरीला जाण्यापूर्वी स्नानासाठी कालपासूनच मोठी गर्दी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारण्यासाठी भाविकांची गर्दी। भाविकांकडून काल मध्यरात्रीपासूनच प्रदक्षिणा करायला सुरुवात। श्रावणी सोमवार निमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात काल रात्रीपासूनच रांगा। रात्री 10 पासून भाविक दर्शनासाठी रांगेत उभे। बीडच्या परळी वैद्यनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। श्रावणी सोमवार असल्याने जिल्हाभरातील कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर। श्रावणी सोमवार निमित्त मध्य प्रदेशातील ओंकारेश्वराचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल। नर्मदा नदीत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी। सांगलीच्या कृष्णा नदीत रंगली होड्यांची शर्यत। सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबची शर्यतीत बाजी। खासदार विशाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित करण्यात आली होती स्पर्धा। मुंबई गोवा महामार्गावर पळसप्यापासून वडखळपर्यंत अवघ्या 34 किलोमीटर अंतरात तब्बल 1252 खड्डे। त्यामुळे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट खडतर। वादग्रस्त वक्तव्यामुळे रामगिरी महाराजांविरुद्ध बीड गेवराई आष्टीत गुन्हे दाखल। आतापर्यंत 8 पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारीनंतर गुन्हे दाखल झाल्याची माहिती। रामगिरी महाराजांविरोधात मुंबईत गुन्हा दाखल। मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईच्या पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। इंदापूरमध्ये 10 मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नितेश राणेंच्या इंदापूर दौऱ्याला मराठा आंदोलकांनी विरोध केला होता। अकोल्यातील काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकरांचा वंचितमध्ये प्रवेश। प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। रायगडमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेना उपजिल्हा प्रमुखाचा शिंदे गटात पक्षप्रवेश। शिंदे गट कोकणचा बालेकिल्ला मिळवण्याच्या तयारीत। जालन्याच्या भोकरदनमध्ये शिवस्वराज्य यात्रेत शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापले। तुमच्यात काही शिस्त दिसत नाही असं म्हणत पाटलांनी कार्यकर्त्यांना सुनावलं। भारतात घुसखोरी करून नाशिकच्या पाथर्डी गावात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या 3 बांगलादेशींना अटक। एटीएसची कारवाई। कोलकाता बलात्कार घटनेविरोधात वाशिममध्ये विश्व हिंदू परिषदेकडून निषेध आंदोलन। दोषींवर कडक कारवाईची मागणी। ड्रग्स विरोधात पुणे पोलीस पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर। ड्रग्स सेवन करणाऱ्यांसोबतच ते विकत घेणाऱ्यांकडे पुणे पोलिसांनी मोर्चा वळवला। आतापर्यंत पोलिसांनी 10 ते 15 जणांना केली अटक। पंढरपूरचे उपनगर टाकडीमध्ये शिंदे गट आणि शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा। हाणामारीत 7 ते 8 जण जखमी। परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त।
नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंट जवळ दुधाच्या टँकरला अपघात, चालकासह 5 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी. यवतमाळच्या लोहारा परिसरात एकाची धारदार शस्त्राने हत्याप्रकरणी 1 जण पोलिसांच्या ताब्यात, रामनाथ सोनटक्के असं मृत व्यक्तीचं नाव, हत्येचं कारण स्पष्ट. सासूरवाडीला आढळला जावयाचा मृतदेह, सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यातल्या आडेली पेडणेकरवाडीतली घटना, बायकोसह सासू सासऱ्यांनाही अटक, 30 ऑगस्टपर्यंत तिघांना कोठडी. सांगलीच्या 32 शिराळ्यात नागपंचमीच्या मिरवणुकीत पिस्तूल काढून दहशत माजवणारी व्यक्ती अटकेत, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या ओहर गावात तरुणाच्या दाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, आरोपी कासिम यासीन पठाण तरुणीचा पाठलाग करत तिला त्रास देत असल्याचा आरोप, आरोपीवर हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींना पुणे कोर्टाचा समन्स, आज पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश. कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, मंगळवारी सकाळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी. उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमधील बदरहा नदीच्या पातळीत अचानक वाढ, पुलावरील पाण्यात ट्रॅक्टर अडकला, ट्रॅक्टरमधील 5 जणांना स्थानिकांनी वाचवलं. केरळच्या वायनाडमधील भूस्खलनाचा सीसीटीव्ही फुटेज समोर, अवघ्या काही सेकंदात दुकान आणि घरांच्या भिंती उद्ध्वस्त. हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमधील दाब्रिल जवळ टेकडीवर भूस्खलन, मोठा ढिगारा रस्त्यावर आल्यानं नैनीधर गट्टाधर रस्ता बंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.